हा शाप ऐकून परीक्षितीला वैराग्य निर्माण झालं आणि परीक्षिती गंगा तटाकी जाऊन पोहोचला. तिथं त्याला भेटायला मोठमोठे महात्मे आले. परीक्षिती म्हणायला लागला, मला भगवत प्राप्तीचं साधन सांगा, पण माझ्याकडे वेळ फार कमी आहे. मला 7 दिवसाचाच वेळ आहे आणि 7 दिवसामध्ये मला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे. एक ऋषी म्हणायला लागले, जप करायला सांगायला हरकत नाही. पण दुसरे ऋषी म्हणायला लागले, यांना आपण जर जप करायला सांगितला आणि 7व्या दिवशी जर देव कुठे आहे जर विचारलं तर काय उत्तर देणार आपण? 7 दिवसामध्ये जपानं भगवंताची प्राप्ती होईल का नाही आपल्यालाच अजून माहित नाही. एक म्हणले तप करायला सांगा, म्हणले तप करायलाही सांगू, परंतु 7व्या दिवशी भगवंताचं दर्शन करून द्या जर परीक्षिती राजाने विचारलं तर काय उत्तर आहे आपल्याकडे? असा सर्वांचा विचार चालू असतानाच पृथ्वीवर स्वेच्छेने संचार करणारे, कोणापासून कोणतीच अपेक्षा न ठेवणारे व्यासपुत्र भगवान श्री शुकदेव त्यावेळी तेथे प्रकट झाले.